म्हणजे मी आत्तापासून शिकतोय, माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवलं, त्याच्यामुळे आज तो 10 रुपये वाचवतोय, पण उद्या समजा जसा तो मोठा मोठा होत जाणार, त्याला त्याचं महत्व कळणार, तो अमाऊंट वाढ होणार. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, मुलांना एक शिकवण लागते सेव्हिंगची, आणि बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून, ज्या वाईट मुलं आपण म्हणतो किंवा वाईट ह्याला लागतील किंवा नको त्या गोष्टी खाण्यापिण्यामध्ये खर्च जो करतात, त्याच्यामध्ये त्यांना बंधन येईल. म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट मुलांना शिकवायची आणि आपणही करायची असते. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा एका नवीन पॉडकास्ट व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला पॉडकास्ट हा वृषाली बापडेकर मॅडम सोबत असणार आहे. त्या फायनान्शियल ॲडवायझर, त्याच्यासोबत मेडिकल ॲडवायझर सुद्धा आहेत, म्हणजेच हेल्थ ॲडवायझर. सो हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही तुमच्या लाईफची इन्व्हेस्टमेंट कुठे केली पाहिजे. सो लेट्स स्टार्ट दी पॉडकास्ट. हॅलो वृषाली मॅम, वेलकम टू अचिंत्य पॉडकास्ट. खूप स्वागत आहे तुमचं. खूप काही नवीन गोष्टी आज तुमच्याकडनं मला शिकायला मिळतील. इन्व्हेस्टमेंट हा टॉपिक खूप वास्ट आहे. आपण आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. तर जसं मी आता तुमच्या इंट्रोमध्ये मेन्शन केलं की तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर आहात, शिवाय तुम्ही हेल्थ ॲडवायझर आहात, तर ह्या टर्म्सचं मिनिंग काय असतं? फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे तुम्ही जे कमवता ते तुम्ही नुसतंच कमवत राहता, पण मग ते कमवल्यानंतर त्या पैशाचा तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात तुम्ही कसा उपयोग करून घेतला पाहिजे, किंवा तुमचं जे आत्ताचं तुम्ही जे लाईफस्टाईल तुम्ही जगता आहात ते तुम्ही तसंच स्टेडी कसं ठेवलं पाहिजे. तर ह्याचे जे तुमचं पैशाचे जे व्यवहार तुम्ही करता, तर हे तुमच्या डेली रुटीनमधले तुम्ही कसे पैसे वापरू शकता, आणि त्याच्यानंतर त्याच ह्याच्यातून तुम्ही जे पैसे सेव्ह करायचे असतात ते पैसे तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी तुम्ही कसे उपयोग करू शकता. सो त्याचा ॲडवाईस, त्याचा प्लॅन मी करून देते. आणि मेडिक्लेम म्हटल्यानंतर, मेडिक्लेम ही अशी गोष्ट आहे की ही जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो आपल्या फ्युचरसाठी, तर त्या फ्युचरची चावी म्हणून आपण मेडिक्लेम घ्यायचं असतं. की म्हणजे एक बोललं जातं असं की इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही जर मेडिक्लेम केलं नाहीत तर इन्व्हेस्टमेंट तुमची डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाते. की जर तुम्ही नाही मेडिक्लेम घेतलं आणि उद्या कधी देव न करू जर काही मोठा तुम्हाला आजार झाला, किंवा तुमच्या घरातलं जर महत्वाचा माणूस आहे, जो करता पुरुष किंवा करती बाई, त्यांना जर काही झालं, मग त्यावेळेला तुमच्याकडे जर मेडिक्लेम नसेल तर हा जो तुम्ही आत्तापर्यंतचा साठवलेला, तुमच्या पुढील आयुष्यासाठी साठवलेला जो पैसा आहे तो वाया जातो. कारण तो तिकडे पूर्ण तुम्हाला तुमच्या औषध पाण्यासाठी वापरला जातो, आणि तो असा वापरला जातो की नंतर तुम्हाला त्याचं परत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. कारण ज्या वयात तुम्ही करायला पाहिजे होती इन्व्हेस्टमेंट ती तुम्ही केली, पण त्याचबरोबर तुम्ही मेडिक्लेम केलं नाही, त्याच्यामुळे तो लॉस तुमचा परत भरून काढला जात नाही. ओके, तुमचा रोल बेसिकली ह्याच्यामध्ये काय असतो इन टर्म्स ऑफ, म्हणजे कसं तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता तुमच्या क्लायंटला? मी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, म्हणजे जसं मी आता एखाद्याचा क्लायंट घेतला तर त्या क्लायंटकडे, त्यांच्याकडे जाण्यापासून, त्यांना पॉलिसी किंवा त्यांना जो प्लॅन आहे तो समजावण्यापासून त्यांचे सगळे डिटेल्स घेते. त्याच्यानंतर मी लॉग इन करते. त्याचबरोबर त्यांना ज्या काही गोष्टी त्यांना त्यांच्या पॉलिसीमध्ये नाही आहेत त्या मी त्यांना समजावून सांगते. त्याच नंतर जेव्हा पॉलिसी मी त्यांना द्यायला जाते त्याबरोबर ज्या गोष्टी मी त्यांना ओरली सांगितल्या, ज्या समोर सांगितल्या, त्या मी त्यांना ऑन पेपर सुद्धा देते. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर त्यांना कधी मेडिक्लेम, म्हणजे त्यांना हॉस्पिटलाइज व्हायची वेळ झाली, तर मी त्यांना सांगून ठेवते की तुम्ही कधीही मला फोन करू शकता, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. ज्या गोष्टी माझ्याकडनं शक्य आहेत त्या मी सगळ्या त्यांनाच करून देते, की ज्या सर्व्हिस मला द्यायच्या आहेत. की जर आता तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे तर ते तुम्ही कुठल्या पॅनेलवर, कुठल्या हॉस्पिटलला, तुमचं नियर बाय कुठलं पॅनेलवरचं हॉस्पिटल आहे, मग तिथे जाऊन तुम्हाला काय प्रोसिजर करायची, जी प्रोसिजर माझ्याकडनं करायची आहे ती मी त्यांना माझ्याकडनं करून देते. जसं सेटलमेंट आहे, किंवा जर तुम्ही अचानक आपण जर समजा ॲडमिट झालो तर त्यावेळेला आपण विचार करत नाही की मी पॅनलच्या हॉस्पिटलवर गेलो आहे किंवा गेले आहे की नाही. मग त्यावेळेला जर ते जवळच्या कुठल्या तरी नर्सिंग होममध्ये किंवा साध्या हॉस्पिटलमध्ये गेले, आणि मग त्यावेळेला ते जर हॉस्पिटल त्या पॅनेलवर नसेल आणि जर सगळा खर्च त्यांनी केला, मग त्यानंतरची प्रोसिजर अशी असते की ते त्यांना रिएम्बर्समेंट मिळते. रिएम्बर्समेंट म्हणजे आज तुम्ही खर्च केलेले आहात तेच पैसे, त्याचे जे सगळे हॉस्पिटलचे डिस्चार्ज पेपर आहेत
ते जर तुम्ही कंपनीला सबमिट केले तर कंपनी तुम्हाला रिएम्बर्समेंट देते. मग ह्या सगळ्या गोष्टींची त्यांची जेवढी त्यांना मदत लागते तेवढी मी सगळी मदत त्यांना करते. रिएम्बर्समेंटच तुम्ही अजून थोडं क्लिअरिफाय करू शकता का? रिएम्बर्समेंट म्हणजे समजा आता जर एखादा माणूस हॉस्पिटलाइज झाला आणि इमर्जन्सी ह्याच्यामध्ये ऍडमिट झाला आणि जर तो त्या पॅनलवरच्या हॉस्पिटलमध्ये गेला नाही, आता समजा दादरसारखा एरिया धरला तर मी स्टार हेल्थ इन्शुरन्स करते. आता स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या पॅनलवर हिंदुजा, लीलावती, रहेजा अशी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत. त्याचबरोबर शुश्रूषा, बाकीची छोटी छोटी हॉस्पिटल्स ही सुद्धा त्याच्या पॅनलवर आहेत. पण समजा एखादा जर माणूस माहीमला राहणारा असेल आणि माहीमला त्याला हिंदुजा हॉस्पिटल जवळ आहेच, पण जर एवढी इमर्जन्सी आहे की तो हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत नाही पोहोचू शकत आहे आणि त्याच्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये जर तो ॲडमिट झाला आणि ते हॉस्पिटल जर आपल्या त्या पॅनलवर नसेल तर त्यावेळेला त्यांनी आणि मला जर फोन केला, त्यांचे रिलेटिव्ह डेफिनेटली मला फोन करणार की आम्ही त्यांना ॲडमिट केलेलं आहे. मग त्यावेळेला मी त्यांना एवढंच सांगणार की तुम्ही प्रेशर घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही शक्य असेल तर तुम्ही पैसे भरा, नाही तर डॉक्टरकडनं तुम्ही परमिशन घ्या आणि सांगा की हे पॅनलवर नाही आहे, आमची तेवढी परिस्थिती नाही आहे की आम्ही त्याच्यात ॲडमिट होऊ शकू. त्याच्यामुळे आमच्याकडे पॉलिसी आहे, आम्हाला तुम्ही शिफ्ट करा. जर त्या हॉस्पिटलचे तसे पॉलिसी नसेल, काय काय हॉस्पिटलचं असं पण असतं की आम्ही नाही तुम्हाला शिफ्ट करू शकत किंवा तो पेशंट त्या परिस्थितीत नसतो की त्याला दुसरीकडे हलवायचं. मग या परिस्थितीत क्लायंट स्वतः पैसे पे करतो आणि त्यावेळेला त्याचबरोबर मी क्लायंटला काय सांगते की एक आपल्याकडे प्रोसिजर असते की त्यावेळेला आपल्याला कंपनीला इंटिमेट करायला लागतं की हा क्लायंट आहे आणि हा क्लायंट ह्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे, इमर्जन्सी बेसिसवर ॲडमिट आहे आणि तो पॉसिबल नाही आहे त्याला आपल्याला पॅनलवरच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला. कंपनी ते सगळे डिटेल्स स्वतःकडे ठेवते. त्याचं एक रिएम्बर्समेंटचं जे मी सांगितलं त्याचा एक नंबर येतो आपल्याकडे, तो नंबर आपण आपल्याकडे ठेवायचा असतो. हॉस्पिटलमधनं जेव्हा पेशंट डिस्चार्ज होऊन घरी जातो त्यावेळेला मी स्वतः त्या पेशंटच्या घरी जाते, त्याची चौकशी करते आणि त्याच्याकडनं एक फॉर्म भरून घेते. तो फॉर्म असा असतो की त्याच्यामध्ये तो जो मी इंटिमेशन दिलेला नंबर असतो, तो इंटिमेशन नंबर टाकायचा असतो आपल्याला आणि त्याचबरोबर पॉलिसी डिटेल्स, पेशंटचे डिटेल्स आणि पेशंटचे जे काही डिस्चार्ज समरी असते आपल्याला मिळालेली आणि त्याचे जे मेडिकलचे एक्सपेन्सेस झालेले असतात, म्हणजे मेडिसिन बाहेरून घेतलं किंवा काही त्याच्या टेस्ट केल्या, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या मी घेते, मी माझ्या ऑफिसमध्ये सबमिट करते आणि मग ते नंतर मेन ऑफिसला आमच्या जिथे आमचं क्लेम डिपार्टमेंट आहे तिथे क्लेम डिपार्टमेंटला जाऊन 10 ते 15 दिवसाच्या आत ते जे पैसे असतात ते पैसे कम्प्लिटली त्या माणसाच्या बँकेमध्ये जातात, ट्रान्सफर केले जातात. आणि ह्याच्यामध्ये एकच असतं की प्रत्येक वेळी असं नसतं की तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील म्हणून. या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे मिसलेनियस, म्हणजे जसं आपण म्हणू की आता मी हॉस्पिटलाइज झाले म्हटल्यानंतर हॉस्पिटलवाले नर्स असतात किंवा वॉर्ड बॉईज असतात, तर ते हँड ग्लोव्ज वापरणार, काही काही सिरिंज असतात किंवा आताच्या काळामध्ये PPE किट वापरली जाते, बरेचदा सॅनिटायझर्स वापरले जातात. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी करोनाच्या आधीच्या काळामध्ये आपल्याला हॉस्पिटलवाल्यांना पैसे पे करायला लागत होते. ती कुठलीच मेडिक्लेम कंपनी तुम्हाला देत नव्हती. पण आता करोनाच्या याच्यानंतर कंपनीला कळायला लागले, बऱ्याच कंपनीजना कळायला लागले, रादर IRDA ने हा रूल काढला की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण क्लायंटने दिल्या पाहिजेत, कारण त्या अननेसेसरी हॉस्पिटल करून बरेचदा डबल वापरल्या जातात. त्याच्यामुळे स्टार हेल्थमध्ये आपल्याकडे अशा काही 2-3 आपल्याकडे पॉलिसीज आहेत की त्याच्यामध्ये ह्या सगळे जे मिसलेनियस वापरले जातात, टोटल 168 कन्झ्युमेबल्स असतात, त्यातले कंपनी तुम्हाला 168 कन्झ्युमेबल्स तुम्हाला प्रोव्हाइड करते की त्याचे कंपनी तुम्हाला पैसे देते. कन्झ्युमेबल्स म्हणजे जसं मी सांगितलं, हँड ग्लोव्ज आहेत, सिरिंज आहेत किंवा म्हणजे हॉस्पिटलच्या ह्याच्यावर जर समजा त्या पेशंटला एका दिवसाला 2च सिरिंज वापरलं, हे पॉलिसी त्यांची असेल, पण काय होतं हॉस्पिटलवाले जास्त सुद्धा नर्सेस हे वापरतात, सिरिंज वापरल्या जातात किंवा हँड ग्लोव्ज प्रत्येक वेळी डॉक्टर येतो, चेक केलं जातं, मेन डॉक्टर आला किंवा प्रत्येक वेळी दुसरा कुठला डॉक्टर बोलवला गेला, स्पेशलिस्ट बोलवला गेला, मग तो हँड ग्लोव्ज घालून वापर करणार त्याचा. मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक हँड ग्लोव्ज वापरला गेला की त्या प्रत्येक हँड ग्लोव्जची तिकडे एंट्री केली जाते. मग जिथे हॉस्पिटलने 2 हँड ग्लोव्ज सांगितले तिथे जर हॉस्पिटलवाले 5 हँड ग्लोव्ज वापरत असतील तर वरचे जे 3 हँड ग्लोव्ज आहेत
त्याचे ते हॉस्पिटल पैसे लावतं. प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला क्लायंटची गरज खूप लागते. बरोबर. तर तुम्ही तुमचे क्लायंट्स कसे फाइंड करता? मी माझे क्लायंट्स म्हणजे बरेचदा मी कोल्ड कॉल्सवर जाते, की म्हणजे मी रँडमली फोन करते लोकांना, त्यांना विचारते. जसं आपल्याला बाकीचे फोन्स येतात, Vodafoneमधनं आला फोन किंवा कुठल्या कंपनीतून फोन येतो, तसे मी सुद्धा रँडमली फोन करते. त्यांना विचारते, की मी त्यांना असं सांगते, की मी स्टार हेल्थ मधून बोलते आहे. सो तुम्हाला मेडिक्लेमची गरज आहे का? किंवा मी तुमच्याशी त्याच विषयावर काही बोलू शकते का? किंवा बरेचसे असतात, की ह्याच्यामध्ये माउथ पब्लिसिटी खूप असते. की म्हणजे आज समजा मी तुम्हाला ओळखते आहे. तुम्हाला माहिती आहे, की मी स्टार हेल्थ इन्शुरन्स करते, मी मेडिक्लेम करते. मग आज तुम्ही माझ्याकडनं जर पॉलिसी काढलीत आणि तुम्हाला माहिती आहे, की मी सर्व्हिस चांगली देते. मग त्याचबरोबर तुम्ही तुमचे 4 फ्रेंड सर्कल आहेत किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत. तर ते जेव्हा तुमचा विषय होतो, जेव्हा घरी असा जनरल आपला विषय केला जातो, त्यात जर कधी कोणी बोललं, की नाही बाबाजी माझ्याकडे मेडिक्लेम नाहीये. तर त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं, की नाही हा माझा माणूस आहे. तर ह्याला जसं मला माझी सर्व्हिस मेडिक्लेमसाठी चांगली मिळते आहे, तर हीच सर्व्हिस माझ्या घरच्यांना मिळावी. तर त्यावेळेला तुम्ही माझं नाव रेकमेंड करता. तसेच तुमचे फ्रेंड सर्कल्स आहेत. मग ते त्यांना सुद्धा तुम्ही माझं नाव रेकमेंड करता. अशी ही जी एक आपली जी एक ट्री असते, ती ट्री मी बनवते. जसं आता माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत, माझ्या फॅमिली मेंबर्समध्ये माझे आई-वडील, माझे बहीण-भाऊ, माझे नंदा, माझे मिस्टर, ही जी माझी सगळी दोन्ही फॅमिली आहेत. ह्या फॅमिलीचे जेवढे त्यांची जी एक्झिस्टिंग माणसं आहेत, म्हणजे आता माझा भाऊ आहे, भावाच्या मिसेसचे माहेरची माणसं, माझ्या बहिणीच्या माहेरची सासरची माणसं, ह्या ज्या गोष्टी आहेत, जशा माझ्या नंदा आहेत, त्यांची सासरची माणसं, ह्यांना सगळ्यांना ते लोकं सांगतात, की मी मेडिक्लेम करते. तेव्हा त्यांना कळतं. किंवा आम्ही एखाद्या फंक्शनला भेटलो तर किंवा मी मित्र-मैत्रिणींकडे जाते, सगळ्यांना भेटते, करते. मी बाहेर जाते, लोकांशी बोलते, करते. तर त्यावेळेला लोकांना कळतं. आणि सध्या आपल्याकडे एक सगळ्यात छान मीडिया आहे म्हणजे, की आपण WhatsAppवर स्टेटसला टाकतो. त्याचबरोबर आपण Instagram वापरतो. आपण Facebookला टाकतो. तर मी डेली अपडेट माझं Facebook, Instagram आणि WhatsAppला माझं सोशल मीडियावर माझं डेली अपडेट असतं. त्याच्यामुळे बरेचसे क्लायंट समोरून विचारतात मला. Instagramवर बरेचदा मला जमेल तसं मी व्हिडिओवर पण बोलते लोकांशी. म्हणजे माझा हे पण होतो, व्हिडिओ कॉल पण होतो माझा. ऑनलाईन येऊन मी बोलायचा प्रयत्न आत्ताच सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे लोकांपर्यंत कळतं. आज माझे सोलापूरमध्ये सुद्धा क्लायंट्स आहेत. आज माझे मुंबईमध्ये तर आहेतच माझे क्लायंट्स. परत माझे नाशिकमध्ये पण आहे आणि माझे NRI क्लायंट पण आहेत माझ्याकडे, जे दुबईहून माझ्याशी बोलतात. त्याच्यावरनं त्यांच्याकडनं पॉलिसी झालेली आहे. त्यांच्या मिसेसची म्हणजे त्यांची फॅमिली, त्यांच्या आईंची सुद्धा मी पॉलिसी काढलेली आहे. त्यांचा क्लेमही मी सेटल करून दिलेला आहे. त्याच्यामुळे माझे NRI क्लायंट ऑलवेज हॅपी असतात. ह्याच्यात जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी आपण म्हणतो, की काइंड ऑफ अ प्रोसेस जी फॉलो केली जाते फॉर अ पर्टिक्युलर इन्शुरन्स ऑर अ पर्टिक्युलर काइंड ऑफ पेपर. तर ती काय प्रोसेस असते? पेपर वर्क ह्याच्यामध्ये जास्त काही करायला लागत नाही आता कोरोनाच्या ह्याच्यामुळे. आधी कसं प्रत्येक वेळी आम्हाला फॉर्म घेऊन सगळ्यांकडे जायला लागायचं, फॉर्म भरून घ्यायला लागायचं. पण आता कोरोनाच्या काळामध्ये एवढं डिजिटलाइज सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे मला जर समजा कोणाची पॉलिसी काढायची असेल, तर मी ऑन द स्पॉट सुद्धा पॉलिसी काढू शकते. म्हणजे आता समजा जर तुमची पॉलिसी काढायची आहे, तर मी माझ्या मोबाईल जर माझा Android फोन आहे, तर तिथून सुद्धा माझं ऑलरेडी लॉग इन असतं. त्याच्यामुळे तिथल्या तिथे जर तुम्ही मला तुमचे डॉक्युमेंट्स दिले आणि मी तिथल्या तिथे पॉलिसी काढू शकते. प्रश्न तेव्हाच येतो जर तुम्ही मला चेक देणार असाल, तर त्यावेळेला तुम्हाला जरा 2 दिवस थांबायला लागतं. कारण मग मी तोच ऑफिसमध्ये जाऊन चेक सबमिट करणार. माझा जो तिकडचा ऑफिस स्टाफ आहे, आमचं अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, ते तो जे चेक आहे, तो चेक बँकेत टाकणार. तुमच्याकडनं तो क्लिअर झाल्यानंतर तुमची पॉलिसी होते. पण हीच जर प्रोसिजर तुम्ही ऑनलाईन पेमेंट जर केलं, तर मी पॉलिसी 15 मिनिटात तुमची लॉग इन करून देऊ शकते. सॉफ्ट कॉपी तुम्हाला आपली पॉलिसी लॉग इन झाल्यानंतर 10व्या ते 15व्या मिनिटाला सॉफ्ट कॉपी तुमच्या ईमेल आणि तुमच्या WhatsAppवर दिली जाते. हार्ड कॉपी जी आहे ती तुम्हाला 15 दिवस लागतात तुमच्या घरपोच करायला. ती प्रोसेस फॉलो करून 15 दिवसाच्या पॉलिसी पेपर्स तुमच्या घरात येतात. पण मी प्रत्येक वेळी आजपर्यंत माझे जेवढे क्लायंट्स आहेत, मी मुंबईच्या बाहेर जात नाही क्लायंट्सना. पण मी जे मुंबईत माझे जेवढे क्लायंट्स आहेत, त्या प्रत्येकाकडे मी मॅक्झिमम प्रयत्न करते, की जेव्हा मी पॉलिसी लॉग इन करते आणि जेव्हा पॉलिसी पेपर्स माझ्याकडे येतात, ती मी समक्ष जाऊन त्यांना देते. मी कधीच पॉलिसी माझ्या कुठल्याही क्लायंटला
बाय कुरिअर पाठवत नाही. त्याच्याने काय फरक पडतो? त्याच्याने एक त्यांच्याबरोबर बॉन्डिंग राहतं आणि ज्या काही गोष्टी त्यांना पॉलिसी रीड करायला लावते मी त्यांना, की मी आता पॉलिसी घेऊन आले. त्यावेळेला जे मी तुम्हाला काही सांगितलं, ते तुमच्या कितपत लक्षात आहे ओके. आणि आता तुम्ही पॉलिसी माझ्या समोर वाचा. ह्यात तुम्हाला अजून काही डाउट्स असतील, तर त्या तिथल्या तिथे मी क्लिअर करते. ओके. आणि एक कस्टमर बरोबर, क्लायंट बरोबर आपलं बॉन्डिंग राहतं, की म्हणजे क्लायंट सुद्धा सॅटिस्फाईड होतो, की आज ही पॉलिसी पेपर्स घेऊन माझ्याकडे आलेली आहे. हिने माझे अजून काही डाउट्स क्लिअर केलेले आहेत. त्याच्या म्हणजे तो एक कॉन्फिडन्स लेव्हल वाढते आपली. कुठे काही कुठे मिसअंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग झालं असेल किंवा ते पॉलिसी पेपर्स घरी पोहोचेपर्यंत त्यांना जर बाहेरून कोणी मिसगाईड केलं असेल, जनरली आपण सांगतो किंवा आता मी पॉलिसी काढली आहे, माझ्याकडे असं क्लायंट आहे, एक लेडी आली, तिच्याकडे मी पॉलिसी काढली आणि असं असं झालं. तर त्यात काही वेळेला मिसलीड सुद्धा केलं जातं, की नाही अरे तू चूक केलीस, हे असं नाही असं पाहिजे होतं. मग त्यावेळेला ते काउंटर क्वेश्चन्स त्यांचे येतात आम्हाला. मग त्यावेळेला ते त्यांचे रेक्टिफाय करणं हे माझं काम असतं. सो ते मी सगळं करते. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी प्रयत्न करते, की मी त्यांच्या घरपोच जावं, त्यांच्या मिसेस समोर, पूर्ण फॅमिली समोर. कारण बरेचदा काय होतं, जेंट्स पॉलिसी काढतात पण घरच्यांना माहिती नसतं. ओके. मग ती त्या बाईला सुद्धा उद्याचा तो घरचा कर्ता पुरुष ऍडमिट झाला, तर त्या बाईला काहीच माहिती नाहीये. मग ती ओके. अशा वेळेला काय करणार? म्हणजे तिलाही माहिती असणं, मुलं जर मोठी आहेत तर मुलांनाही माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी ऑलवेज प्रयत्न करते, की जेव्हा मी पॉलिसी पेपर्स द्यायला जाईल, तेव्हा मी कंपल्सरी सांगते, की तुमची पूर्ण फॅमिली घरात असली पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघं आहात, तिघं आहात, चौघं आहात, कोणी आहात, की ते घरात असले पाहिजे. म्हणजे त्यांनाही माहिती असलं पाहिजे काय आहे ती पॉलिसी. प्रत्येक कंडिशनच्या प्रमाणे आपल्याला इन्शुरन्स वेगळे असतात. बरोबर. सो तुम्ही मला थोडं ते एक्सप्लेन करा, की म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी कोणता इन्शुरन्स आपल्याला लागू पडतो? जसं मी सांगेन मेडिक्लेममध्ये जर आपल्याला हवं असेल, तर त्याच्यामध्ये आपण हॉस्पिटलाइज होण्यासाठी आपण मेडिक्लेम घेतो. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर जर आता समजा मी घरात आता माझे मिस्टर घराचे ब्रेड अर्निंग आहेत, की आज ते कमवतायत, आम्ही तिघीजणी आहोत, आमची 4 जणांची फॅमिली आहे. पण उद्या देव ना करो, जर काही झालं घरामध्ये असं, तर ते आता ज्या आम्हाला सुखचैनीत आरामात ठेवतायत, तसंच त्यांची इच्छा आहे की त्यांच्या पश्चात सुद्धा आम्ही राहावं. मग त्यावेळेला आपण टर्म इन्शुरन्स काढायचा असतो. जसं आपण कारचा इन्शुरन्स काढतो, की कारला काही लागलं, तर ते कारचे जे डॅमेज झालेले हे आहे, तर ते कंपनी रिप्लेस करून देते तुम्हाला. पण आपल्या लाईफमध्ये आपल्याला रिप्लेसमेंट हा शब्द नसतो. आपल्याला रिप्लेसमेंट म्हणजे त्या माणसाचे रिप्लेसमेंट म्हणजे फक्त काही पैसा असतो. नाहीतर आज अशी कंडिशन आहे, की माझ्या बायकोने किंवा माझ्या मुलांनी कोणासमोर हात नाही पसरले पाहिजेत. मग अशा वेळी आपण जर आपला टर्म इन्शुरन्स काढला, तर ते आपल्या घरच्यांसाठी उपयुक्त असतो, की आपण जे कमवतो आहे त्यातला काही भाग जर आपण आपल्या घरच्यांसाठी काढून ठेवला, इन्व्हेस्टमेंट तर करतोच आहोत आपण, पण ती इन्व्हेस्टमेंट आता जर समजा मी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट केली, की मी 5 वर्ष पैसे भरले आणि 10 वर्षांनी मला रिटर्न्स मिळणार आहेत. ठीक आहे. पण ह्या 5 वर्षामध्ये जर मी पेमेंट करताना जर माझं काही बरं वाईट झालं, तर ते पैसे मिळणारे सुद्धा मला थोड्याशाच प्रमाणात मिळणार आहेत. आणि परत माझे उरलेले जे पैसे भरायचे आहेत, ते पैसे सुद्धा अजून मी भरलेले नाहीयेत. त्याच्यामुळे माझी ती जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट झाली मग त्याला डेड इन्व्हेस्टमेंट नाही ती डेड इन्व्हेस्टमेंट नाही म्हणता येणार. कंपनी तुम्हाला परत करते पैसे, पण तुम्ही ज्या प्रकारे विचार केला होता, की 10 वर्षांनी आता माझी मुलगी की बाबा ह्या स्टेजला अभ्यासाला ती म्हणजे शिक्षणाच्या ह्या टप्प्यावर जाणार आहे, तर तिला एवढा पैसा गरजेचा आहे. त्याच्यामुळे मी ही सुरुवात केली. पण त्यात मध्येच माझं काही बरं वाईट झालंय. त्याच्यामुळे तिला जो टप्पा गाठायचा होता, त्या टप्प्यापर्यंत आता ती पोहोचू नाही शकणार. मग ही ह्या वेळेला तुम्हाला कोण मदत करतं? तर तुमचा टर्म इन्शुरन्स मदत करतो. की टर्म इन्शुरन्स एक सम अमाउंट तुम्ही समजा आता तुम्ही जे आज कमवता आहेत त्याच्या 10 पटीने जर तुम्ही विचार केलात, तर तो तुमचा टर्म इन्शुरन्स 100% तुम्हाला तुमचा टर्म इन्शुरन्स काढायचा आहे. तुम्ही जे कमवता आहेत त्याच्या 100% हा तुमचा टर्म इन्शुरन्स पाहिजे. जो आपण अर्न करतो आहे त्याच्या 100% तुमचा टर्म इन्शुरन्स तुमचा पाहिजे. म्हणजे मिनिमम आजकालच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही 1 किंवा 2 करोडचा इन्शुरन्स काढला,
तर तुम्ही तुमच्या पश्चात तुमची फॅमिली सस्टेन करू शकते. ओके. कारण तुम्हाला माहिती नाहीये की पुढे जाऊन काय होणार आहे. आज जो तुमचा एक्सपेन्स आहे, त्याच एक्सपेन्स तुम्ही पुढे 4 वर्षांनी त्याचा विचार करा की त्याच्या डबल अमाउंट झालेली असणार आहे. ओके. आज जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी 4,00,000 इन्व्हेस्ट करता आहात, तर ते 8,00,000 नाही झाले पाहिजेत, ते 16,00,000 कसे होतील, हा विचार तुम्हाला केला पाहिजे. फ्युचर प्लॅनिंगसाठी. हा झाला तुमच्या मुलांच्या बाबतीत किंवा आपण हा शॉर्ट टर्मचा विचार केला. त्याचबरोबर आपण टर्म इन्शुरन्सचा विचार केला की तुम्ही तुमच्या फॅमिलीला सिक्युअर्ड केलं. आता याच्याबरोबर आज मी नोकरी करतोय किंवा करते, पण हेच मी आत्ता जशी मी धावपळ करते आहे किंवा मी करते 9-9, 10-10 तास मी काम करते, पण हेच वयाच्या 50 नंतर मला हे शक्य आहे का? म्हणजे जेव्हा माझं उतरतं वय येईल त्यावेळेला हे जे माझं लाईफस्टाईल आहे, असंच लाईफस्टाईल मला पुढेही ठेवायचंय. मग त्यावेळेला ते लाईफस्टाईल ठेवण्यासाठी मला आत्तापासून इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. मग आत्तापासून मला अशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे की असाच फायदा मला तेव्हाही झाला पाहिजे. मग ती आपण लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग त्याचे बेनिफिट्स आपल्याला काय त्याचे लॉंग टर्मचे बेनिफिट्स म्हणजे की इन फ्युचर तुम्हाला समजा आता तुम्ही सम अमाऊंट एक 5 वर्ष किंवा 10 वर्ष तुम्ही भरली आणि तीच जर तुम्ही अमाऊंट तुमच्या वयाच्या 40-45 नंतर चालू केली आणि ते तुमच्या लाईफ लॉंग राहणार ती पेन्शन. ह्याच्यामध्ये एक आपण असंही करू शकतो की आपण जॉईंट लाईफ घेऊ शकतो. आता समजा मी एखादी पॉलिसी काढलेली आहे, तर त्या पॉलिसीमध्ये मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला पेन्शन, तीच इन्व्हेस्टमेंट माझ्या मुलीला, जे मी पैसे आधी भरले होते 8-10 वर्ष पैसे जे मी भरलेले होते, ती लमसम अमाऊंट माझ्या मुलीला मिळेल आणि माझी पेन्शन तिथे माझी स्टॉप होऊन जाईल. म्हणजे कसं असतं की सर्व्हायवल म्हणजे सर्टन एक आपलं एज झाल्यानंतर आपल्या औषध पाण्याचा खर्च, आज आपण ज्या परिस्थितीत राहतो आहोत किंवा आपण जे स्वबळावर सगळं केलेलं असतं, काही जणांचं असं असतं की मला मुलांवर डिपेंड नाही राहायचंय किंवा मला मुलांनी दिलेलं हे काही वेळेला त्यांना नाही, म्हणजे मुलं करायला तयार असतात पण काही वेळेला आई वडिलांना ते नाही पटत. कारण पहिल्यापासून ते स्वतःच्या पायावर उभे आहेत, सेल्फ इंडिपेंडेंट आहेत, त्यांना त्या गोष्टी नको असतात. मग अशा वेळेला आपण जर आधीच या गोष्टी तयार ठेवल्या असतील तर मग आपल्याला काही प्रमाणात त्यांच्यावर डिपेंड राहायला गरज नसते. आपण आपलं स्वतःवर, आणि त्यावेळेला मुलांना सुद्धा एक सेफ्टी असते की आई वडिलांचं आपल्याला करायला नाही पडणार. मुलं तर कायम करत असतात. कुठलाही आपण याच्यामध्ये गेलो, कितीही जनरेशन पुढे गेली तरी असं कुठलंच मूल म्हणत नाही की मला आई वडिलांना नाही सांभाळायचे. प्रत्येक जण विचार करतो आणि आता तर प्रत्येक कंपनीमध्ये त्यांच्या ग्रुप इन्शुरन्समध्ये त्यांना आई वडिलांना मेडिक्लेमसाठी इन्क्लूड केलंच जातं. पण ते मेडिक्लेमचं होतं, पण जिथे डेली खर्च असतो त्यांचा औषध पाण्याचा, त्यांना काही केअरटेकर ठेवायला लागला तर हा जो एक्सपेन्स असतो, मग तो आई वडिलांना कुठेतरी असं वाटतं की हा ऍटलिस्ट आपण हा द्यावा. जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत त्यांना बरेचदा त्यांचे पेन्शन मिळत असते, पण जे प्रायव्हेट सेक्टर्समध्ये काम करतात त्यांनी हा पूर्णपणे विचार केला पाहिजे किंवा ज्यांच्याकडे वडिलोपार्जित माझ्याकडे आहे सगळं म्हणून मला काही गरज नाहीये, पण हा जो तुमचा वडिलोपार्जित पैसा आहे हा तुम्ही अजून साठवायला पाहिजे ना. त्याच्यात तुम्ही अजून इन्व्हेस्टमेंट करून तर तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी, पैसा असा आहे की ते गंगाजळ तुम्ही भरत राहिलात तर ते उपयोगाचं आहे. पैसा एकदा तुम्ही वापरायला गेलात की तो वापरत जातो. संचय सुद्धा झाला पाहिजे त्याचा. इन्व्हेस्टमेंट मध्ये बेसिक रूल्स काय असतात जे आपण ऍज अ क्लायंट किंवा ऍज अ ऍडवायझर म्हणून फॉलो केले पाहिजे? ॲज अ ॲडवायझर मी सांगेन की तुम्ही एक पर्टिक्युलर एज नंतर मुलांना शिकवलं पाहिजे की कशी इन्व्हेस्टमेंट करायची. ती इन्व्हेस्टमेंट मुलांना सांगायचं की आज मी तुला 100 दिलेत, तर रोजचे तू 10 केलेच पाहिजेत, सेव्ह केले पाहिजे. रोजचे 10 तू मला आणून द्यायचेस. हेच 10 त्याला त्याच्या पिगी बँकेत टाकायचे, तो किंवा ती मुलगा मुलगी कोणी असेल, तेच पुढे पैसे जाऊन ते मूल जेव्हा नोकरीला लागणार किंवा तो हे येणार, जेव्हा 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपण जेव्हा त्यांचं बँकेत अकाउंट ओपन करू किंवा जेव्हा आपण जॉईंटमध्ये मुलांचं अकाउंट ओपन करतो, तेव्हापासूनच ते जे 10 जे महिन्याचे जे त्यांचे 300 होतात, म्हणजे वर्षाचे किती झाले, 3600 झाले. मग ते सांगायचे की हे 3600 मी तुझ्या नावाने हे पॉलिसी काढलेली आहे, ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे त्या मुलाला किंवा मुलीला काय वाटतं
की मी आत्तापासून इन्व्हेस्टमेंट करतोय, हा. म्हणजे मी आत्तापासून शिकतोय, माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवलंय, त्याच्यामुळे आज तो 10 रुपये वाचवतोय, पण उद्या समजा जसा तो मोठा मोठा होत जाणार त्याला त्याचं महत्व Amount वाढत कळणार, जाणार. तो अमाऊंट वाढ होणार. ओके. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, मुलांना एक शिकवण लागते सेव्हिंगची, आणि बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून, ज्या वाईट मुलं आपण म्हणतो किंवा वाईट ह्याला लागतील किंवा नको त्या गोष्टी खाण्यापिण्यामध्ये खर्च जो हे करतात त्याच्यामध्ये त्यांना बंधन येईल. ओके. म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट मुलांना शिकवायची आणि आपणही करायची असते. एक प्रॉपर एज काय असू शकते इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करण्यासाठी? प्रॉपर इन्व्हेस्टमेंट एज म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पहिला पगार घेता, ही तुमची इन्व्हेस्टमेंटची पहिली पायरी. तिथून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलीच पाहिजे. मग त्यामध्ये तुम्ही हा विचार तेवढाच करायचा आहे की आता मला सेटल व्हायचं आहे. सेटल म्हणजे तुम्ही घर घेतलं, तुम्ही गाडी घेतली, इट डझंट मीन की तुम्ही सेटल झालात. त्या दिवसापासून तुम्ही स्वतःच्या फ्युचरसाठी काय करताय हे जे करायचं आहे ते तुम्हाला त्या दिवसापासून करायचं आहे. दॅट इज कॉल्ड युअर, तुम्ही सेटल व्हायला सुरुवात करताय स्वतःला. म्हणजे जिथे तुम्ही तुमच्या घरासाठी 14,000 रुपये महिन्याचे तुम्ही पैसे भरता आहात, देत आहात हे करतात, घराच्या EMI भरता आहात किंवा तुमचे बाकीचे तुमचे जे खर्च आहात, त्याचबरोबर तुमचे दरमहा 5,000 रुपये किंवा तुमच्या ह्याच्यानुसार सॅलरीनुसार 5,000 म्हणा, 500 रुपये म्हणा किंवा 1,000 रुपये म्हणा, ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरुवात केलीच पाहिजे. आज तुम्ही जर महिन्याला 500 रुपये, तुम्ही 25 वर्षाचे आहात, तुम्ही जॉबला लागलात, तुम्ही जर आज महिन्याला 500 रुपये झाले तर ते 12 महिन्याचे किती झाले? 6,000 रुपये झाले. आजपासून तुम्ही 6,000 रुपये कमवून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात. ही 6,000ची इन्व्हेस्टमेंट तुम्ही जेव्हा वयाच्या 40शीला जाल तेव्हा ती तुम्हाला किती पटीने तुम्हाला ती रिटर्न्स देते, ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं, काय होतं हे मी तुम्हाला दाखवते. ते कॅल्क्युलेशनची प्रोसेस काय असते? ती प्रोसेस म्हणजे तुमच्या एजनुसार आणि तुम्हाला आपण कुठली पॉलिसी देतो. काय काय जण काय करतात की मला शॉर्ट टर्म मध्येच हे पैसे रिटर्न हवेत, कारण मला माझ्या 30शीला मला सगळ्या माझ्या कर्जातून मुक्त व्हायचे, असं बरेच जणांचं असतं की बाबा मी लवकर इन्व्हेस्टमेंट चालू केलेली आहे की मला 40 पर्यंत मला सगळ्या माझ्या कर्जातून मुक्त व्हायचे. मग तसं आम्ही प्लॅन करून देतो. आणि जर समजा की आता माझं वडिलोपार्जित घर आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे सगळं आहे, की मी तेवढं कमवते की मी हे सगळं मॅनेज करू शकते, पण मी गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये, मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करते. मग आज अचानक माझी नोकरी गेली किंवा मी एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत मी शिफ्ट होते, मग त्यावेळेला मधला जो माझा स्पॅन आहे किंवा जो मला नाही लागली, जसं करोना काळामध्ये बरेच जणांच्या नोकऱ्या गेल्या, बरेच जणांना नोकरीवरनं काढून टाकण्यात आलं, मग त्यावेळेला त्या लोकांनी त्यांनी त्यांचं लाईफ कसं सस्टेन केलं, तर हे त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर केलं. मग त्याच वेळेला त्यांना त्यांचे बाकीचे खर्च पण होतेच, त्यांना त्यांचं घराचे EMI भरायचेच होते, मेडिक्लेमचे EMI भरायचे होते, त्यांचा डेली खर्च होता, मुलांची शिक्षणं थांबलेली नव्हती त्यावेळेला, स्कूल चालू होते. मग त्यावेळेला जर आपण एक 10 वर्षाचं किंवा 15 वर्षाचं असं जर आपण गॅपने जर आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अशा रीतीने योग्य होते आणि ती तुम्हाला चांगली रिटर्न्स बेनिफिट्स देते अपकमिंग लाईफमध्ये तुम्हाला पुढे यायला. मला एक छोटासा डाऊट होता की इफ आता म्हणजे अर्ली इन्व्हेस्टमेंट आपण करतो इन द एज ऑफ 20 to 25, पण मला इन्व्हेस्टमेंटचं महत्वच जर आफ्टर 30 किंवा आफ्टर 40 कळले तर मग मला कोणता इन्शुरन्स हे करावा लागतो किंवा त्याचे स्टेप्स काय असतात? त्याच्यामध्ये असं असतं की आता जर समजा आफ्टर 35 जर कोणी विचार केला किंवा मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर मग जी इन्व्हेस्टमेंट असते ती थोडी जास्त करायला लागते आपल्याला, कारण आपल्याकडे पेइंग टर्म असते जास्त, पण आपल्याकडे लाईफ कमी असतं आपलं. जिथे मी वयाच्या 25शीला घेतली इन्व्हेस्टमेंट चालू केली तर 45 नंतर मी 70-75 पर्यंत मी जगते, त्याच्यामुळे मला वयाची 30-35 वर्ष मी माझा साठवलेला पैसा मी वापरते माझ्या पेन्शन स्वरूपात. पण हे जर मी 45 किंवा 50ला जर मी इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि जर माझ्या 70-75ला जर माझ्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर लवकर डेथचं हे असेल, रेशो असेल, तर त्यावेळेला मला कमी हे आहे, मला कमी मिळणार आहे, माझं ड्युरेशन माझं पैसे घ्यायचं रिटर्न घ्यायचं कमी आहे.
कमी आहे, मग त्यावेळेला थोडी हाय पेमेंट करायचं आणि आपलं पेइंग टर्म जी असते ती कमी ठेवायची. म्हणजे जिथे इथे मी 10 की 15 वर्ष भरते, तिथे मी 5 वर्षात जास्त पेमेंट करून मी रिटर्न्स लवकर चालू करायचं. ओके. आपण जसं आपल्या रेग्युलर रुटीन मध्ये बघतो, इन्व्हेस्टमेंट ही शेअर मार्केट मध्ये सुद्धा केली जाते बरोबर. इन टर्म्स ऑफ शेअर. मग त्या इन्व्हेस्टमेंटचा आणि ह्या इन्व्हेस्टमेंट मध्ये काय फरक आहे? इन्व्हेस्टमेंट जी शेअर मार्केटवर केली जाते, त्याच्यामध्ये तुमच्या शेअरमध्ये जसे मार्केट जसं हलतं, त्यानुसार मार्केट जसं अपडाऊन होतं, त्यानुसार तुमचे शेअर्स किंवा तुमचा जो पैसा आहे, तो वापरला जातो. पण इथे आपण ज्या इन्व्हेस्टमेंट्स करायच्या असतात, जे आपल्या फ्युचरसाठी, त्या गॅरेंटेड करायच्या असतात, की फिक्स अमाउंट, की मी एवढे भरले की मला एवढेच रिटर्न्स पाहिजे. ओके. जर आपण मार्केट लिंक प्लॅन घेतला, तर तो असा घ्यायचा, की काय वेळेला की ते तुम्हाला समजलं पाहिजे, की तुम्ही कुठला बॉन्ड घेताय, तुम्ही कुठलं मार्केटची हे खेळता आहात, की आज जर समजा मार्केट अप आहे, तर त्याच वेळेला तुम्ही पैसा काढताना तुमची मॅच्युरिटी पूर्ण होते की नाही हे तुम्हाला पाहायचंय. सॅटिस्फॅक्शन नाही, मॅच्युरिटी. म्हणजे तुमची जी पॉलिसी टर्म आहे, ती पॉलिसी टर्म पूर्ण झाल्यानंतर जर मार्केट डाऊन असेल, तर तुम्हाला कमी रिटर्न्स मिळणार आहेत. आणि जर त्यावेळेला मार्केट अप असेल तर तुम्हाला चांगलं रिटर्न मिळणार आहे. म्हणजे कसं झालं, हे तुम्ही पैशाची खेळता आहात. लक बेसिसवर. पण इथे जर तुम्ही गॅरेंटेड तुम्हाला जर कंपनी देते आहे, की मी एवढे तुम्ही पे करा, तुम्हाला एवढे मिळणार आहेत. जसं मी ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स करते. आमच्याकडे एक प्लॅन आहे, की मी तुम्हाला रिटर्न्स पुढच्या महिन्यापासून देऊ शकते किंवा मी पुढच्या वर्षीपासून सुद्धा देऊ शकते. जसा प्लॅन आहे, की 1 लाख रुपये तुम्ही आत्ता भरा, 37,000 तुम्हाला पुढच्या महिन्यापासून मिळू शकतात. जे तुमच्या 1 लाखावर 37,000 तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तुम्हाला रिटर्न्स चालू झाले. म्हणजे आज मी 1 लाख रुपये दिले, पुढच्या महिन्यापासून 37,000 दरवर्षी मला या महिन्याला मला मिळणार. ते तुमच्या लाईफ टाईम पर्यंत. मग ते आपल्याला फुल एंटायर लाईफ जोपर्यंत तुम्ही अलाइव्ह आहात, तोपर्यंत तुम्हाला 37,000 या पुढच्या महिन्यात. हा ऑक्टोबर महिना आहे. ऑक्टोबरच्या 21 तारखेला तुम्ही पॉलिसी काढली, डिसेंबरच्या 21 डिसेंबरला तुमच्या अकाउंटला 37,000 रुपये येणार. हे दरवर्षी जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत 37,000 21 डिसेंबरला तुमच्या अकाउंटला पडत जाणार. बरोबर. तसंच दुसरं त्याच्यामध्येच अजून एक आहे, की आज 1 लाख रुपये भरले, पण मला रिटर्न्स पुढच्या वर्षीपासून हवे आहेत, तर ते सुद्धा तसं आपण करू शकतो. म्हणजे समजा आजी आजोबा आहेत, आजी किंवा आजोबा रिटायर्ड होता आहेत, तर नातवंड आहेत, नातू आहे किंवा नात आहे, तर त्यांच्या वाढदिवसाच्या ह्याने, की आज आम्ही जिवंत आहोत, तर माझ्या नातवाला माझ्या पश्चात आजोबांकडनं किंवा आजीकडनं, की दर वर्षाला ही एक अमाऊंट मिळाली पाहिजे त्याच्या वाढदिवसाला, तर ती प्रोव्हिजन आपण ही करू शकतो. माझा भाचा 6 डिसेंबरला त्याचा वाढदिवस आहे. जसा मी विचार केला, की माझ्या भाच्यासाठी मला एक इन्व्हेस्टमेंट करायची आहे, की दरवर्षी त्याला मावशीकडनं पैसे मिळाले पाहिजेत. तर आज जर मी ही पॉलिसी काढली, मग पुढच्या वर्षीपासून जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्याला हे पैसे मिळत जाणार. कारण तो अजून मायनर आहे. पण एकदा तो मेजर झाला, की ती पॉलिसी टोटली त्याच्या ह्याच्यावर फिरवली जाणार आणि मग ती त्याला तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती पॉलिसी त्याला मिळणार. याच ह्याच्यामध्ये मी दुसरंही एक करू शकते, की आज माझी बहीण आहे, जिचा वाढदिवस माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे, त्याची आई आहे. आज माझी बहीण ती हाऊसवाईफ आहे. जर ती उद्या म्हणाली, की मी हाऊसवाईफ आहे, पण मी तर काही कमवत नाहीये, पण मलाही माझ्या मुलासाठी एक आई म्हणून काहीतरी त्याला द्यायचं आहे, तर तिचा जो घर खर्च आहे, महिन्याचा जो घर खर्च तिला दिला जातो, त्या ह्याच्यातून तिचे समजा महिना जर 1,000-2,000 रुपये साठवत असेल, तर ते सुद्धा ती इन्व्हेस्टमेंट करून ती त्याच्यासाठी करू शकते. मग त्याचं काय असतं? त्याचं कसं असतं, की समजा तर ती महिन्याला 2,000 रुपये साठवते आणि हे 2,000 रुपये ती RD मध्ये टाकते. आपण बँकेमध्ये जसं रिकरिंग डिपॉझिटमध्ये टाकतो आणि ती वर्षाची RD काढते. वर्षाचे होतात 12 महिन्याचे 24,000 रुपये होतात. त्याच्यावर जे काही व्याज येईल ते तिला नक्कीच मिळेल. पण मग हे 24,000 रुपये जर ती मला देते आहे, तर त्या 24,000 मध्ये सुद्धा मी तिला 5 वर्ष तू 24,000 पे कर. 6व्या किंवा 7व्या वर्षी, म्हणजे आता समजा 7 वर्षांनी माझा भाचा आता 7व्या वर्षांनी आता तो एक मोठ्या शिक्षणाच्या टप्प्यावर उभा राहणार आहे. मग त्या टप्प्यावर एक आई म्हणून जर त्याला काही तिला द्यायचं असेल,
तर तीही जर आत्तापासून ती इन्व्हेस्टमेंट करेल तर ती ते त्यावेळेला देऊ शकेल. ओके. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक कॅशलेस कार्ड आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं का? कॅशलेस कार्ड प्रोव्हाइड केलं जातं, हे मेडिक्लेममध्ये केलं ओके. जातं. आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो हम्म. त्याच्यामध्ये काही कार्ड प्रोव्हाइड केलं जात नाही. मेडिक्लेममध्ये कसं असतं की आज मी इथे राहते, हम्म. माझी फॅमिली घरी आहे आणि मी काही कामानिमित्त जर समजा आउट ऑफ मुंबई गेले हम्म. तर मी ते कार्ड माझ्याबरोबर कॅरी करू शकते. आणि जर तिथे मला काही झालं, हम्म. तिथे मला कोणी ओळखत नाहीये, मी माझ्या कामासाठी गेलेले आहे, मग मी जे कामावर गेले ते कामावरची जी लोक आहेत ती मला हॉस्पिटलाइज नक्कीच करतील. पण त्यावेळेला जेव्हा तिथे पैसे भरायचा विषय येईल हा. त्यावेळेला ते नक्कीच माझ्या घरच्यांची वाट बघतील. मग यावेळेला जर माझ्याकडे मेडिक्लेम आहे, माझ्याकडे कॅशलेस कार्ड आहे, तर त्या लोकांना विचार नाही करायला लागणार ओके. की आम्ही ह्यांना कुठे ऍडमिट करू किंवा आम्ही यांचं कसं करू. ह्यांचे फॅमिली मेंबर्स येईस तोपर्यंत आम्ही डिसिजन घेऊ की नको. यावेळेला जरी त्या लोकांनी माझ्या घरच्यांना जरी फोन केला, माझ्या मिस्टरांना फोन केला, तरी माझे मिस्टर सांगू शकतील ओके. की तुम्ही तिला ऍडमिट करा, या हॉस्पिटलला तुम्ही तिला ऍडमिट करा, मी मागून येतोय, तिच्या पर्समध्ये तिचं कॅशलेस कार्ड आहे. मग त्या कॅशलेस कार्ड वरती त्या ते कॅशलेस ते हॉस्पिटल मेन्शन केलेले नसतात. हम्म. हॉस्पिटल कार्ड असं असतं जसं आपल्या स्टारच्या पॅनेलवर प्रत्येक हॉस्पिटल त्या हॉस्पिटलच्या मेडिक्लेमच्या पॅनेलवर असतं. ओके. तर ते जे हॉस्पिटल मेडिक्लेम माझ्या स्टार हेल्थच्या पॅनेलवर आहे, त्या ज्या पॅनेलवर मी गेले तिकडे त्या हॉस्पिटलमध्ये मी जर ऍडमिट झाले, तर ते फक्त माझ्याबरोबर माझ्याबरोबर जे कोणी मला घेऊन आलेलं आहे हॉस्पिटलमध्ये, त्या माणसाने फक्त ते कार्ड त्या हॉस्पिटलला द्यायचं आणि सांगायचं की अशी अशी लेडी आहे, हिचं हे कार्ड आहे आणि हे तुम्ही आता ट्रीटमेंट चालू करा. कॅशलेस कार्ड पडल्यानंतर हल्ली कुठेही आपण हॉस्पिटलमध्ये गेलो की पहिले आपल्याला विचारतात की तुमच्याकडे मेडिक्लेम आहे की नाही. मग त्यांचं जे मेडिक्लेमचं सेक्शन असतं दॅट इज कॉल्ड TPA सेक्शन. तर ते TPA सेक्शन कंपनीला इंटिमेट करतं की तुमच्या मेडिक्लेमचा असा असा क्लायंट, तुमच्या कंपनीमधला क्लायंट असा असा आमच्याकडे हॉस्पिटलाइज झालेला आहे. मग त्यानंतरची जी प्रोसिजर असते ती हॉस्पिटल आणि कंपनी याच्यामध्ये नाही त्या माणसाला काही त्रास करून घ्यायचा आहे आणि पेशंट नाही फॅमिलीला. म्हणजे फॅमिली जर इथून येणारी आहे तर त्यांना बॅक ऑफ द माइंड हे टेन्शन नाहीये की मी जाणार तेव्हा नंतर ट्रीटमेंट चालू होणार आहे का, की आता मला पैसे भरायचे तर माझी ट्रीटमेंट चालू माझ्या पेशंटची चालू झाली की नाही. जे जोपर्यंत माझी माणसं माझ्यापर्यंत पोहोचतायत तोपर्यंत हॉस्पिटल मला ट्रीट करून मला सेटल करतायत. जी रिक्वायर्ड ऍक्शन आहे, जी इमर्जन्सीमध्ये मला घेऊन गेलेले आहात OPD मध्ये, ते इमर्जन्सीमध्ये माझी ट्रीटमेंट चालू झालेली आहे. आणि जर मी मेजर आहे तर मी ICU मध्ये सुद्धा शिफ्ट झालेली आहे. ओके. असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो एक गुड साइन्स असतात आणि एक बॅड साइन्स असतात. बरोबर गुड साइन्स तर खूप आहे त्याच्यामध्ये, बरोबर. पण एक बॅक ऑफ द माइंड कुठेतरी एक बॅड साइड असते. तुम्हाला काय वाटतं बिंग अ ऍडवायझर ह्या फील्ड मध्ये अशी काय म्हणजे कशा संदर्भात विचाराल इन ऑल तुम्ही? टर्म्स? इन ऑल टर्म्स याच्यामध्ये बरेचदा असं होतं की मला फेक लीड्स पण मिळतात. म्हणजे ते मला सांगतात की हा मॅडम आज या, उद्या या किंवा हा आता आपण करूया. काही काही चुकीचा सुद्धा मला कॉल्स हे येतात की म्हणजे सांगतात हा आम्ही करू आणि तुम्ही या घरी. म्हणजे बरेचदा हा नाही तुम्ही घरी या, आम्ही कन्फर्म करू. बेसिकली मला कळतं की तो माणूस किंवा जी व्यक्ती आहे त्यांचं काय इंटेन्शन आहे बोलवायचं. त्याच्यामुळे मग त्याच्यावर मी ठरवते की मी जाऊ की नको. ही एक गोष्ट आहे. आणि बरेच जण असाही विचार असतो की मी तुमच्याकडनं पॉलिसी काढलेली आहे, म्हणजे ही तुमची ड्युटी झाली की तुम्हीच मला सगळं हेल्प करायची. मग काही वेळेला जर क्लेम नाही मिळाला, असं बरेचदा होतं की काय वेळेला जे आम्ही मेडिक्लेम लोकांकडे काढायला जाते तर आपल्याकडे एक PD म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिझीज हा गोष्ट असते की आधीचे आजार जे लपवले जातात. जसं म्हणतात की डॉक्टर आणि वकिलांना आपण काही लपवू नये. जर लपवलं तर इन फ्युचर तुम्हालाच त्याचा त्रास होतो. तसंच ऍडवायझर कुठले इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेताना आणि मेडिक्लेम घेताना तुम्ही त्याच्याकडनं काही लपवू नका. जे काही आहे ते सांगा. मग तुमची एवढीशी मायनर सर्जरी जरी झालेली असेल किंवा तुम्हाला 5-10 वर्षापूर्वी कॅन्सर किंवा कुठला मोठा साधा आजार किंवा छोटंसं ऑपरेशन झालं असेल तरी सुद्धा हे तुम्ही त्यांना सांगायचे. जर ते तुम्हाला त्यांना नाही सांगितलं
आणि उद्या तुम्ही ऍडमिट झालात आणि डॉक्टर तुम्हाला नो डाऊट हिस्ट्री विचारतो की पास्टमध्ये तुम्हाला काही झालं होतं का, की तुम्हाला डायबिटीज आहे का तुम्हाला बीपी आहे का, असं जर विचारलं गेलं आणि तुम्ही जर पेशंट त्यावेळेला त्या स्थितीत नसतो कंडिशन मध्ये सांगणारा, नसतो. हो. मग त्यावेळेला त्याच्या बरोबरचे जे त्या रिलेटिव्ह असतात ते रिलेटिव्ह त्या भीतीने आणि त्या ओघाने सांगून टाकतात ओके. की नाही त्यांना 4 वर्षापूर्वी होतं पण आता नाहीये. अच्छा. मग तो डॉक्टर त्या हिस्ट्रीत लिहितो. मग कंपनी काय म्हणते हे प्री एक्झिस्टिंग डिझीज मध्ये गेलं, मग त्यावेळेला क्लेम मिळत नाही. ओके. मग तेव्हा जर क्लेम मिळत नाही मग त्यावेळेला ते लोक ऍडवायझरचा गळा पकडतात. अच्छा. पण त्यावेळेला हे समजून घेत नाहीत ते लोक की तुम्ही ही गोष्ट आधी सांगितलेली नव्हती, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. मग या ह्याच्यामध्ये मी काय करते की मी ऑन पेपर त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेताना त्यांच्याकडनं पीडी आहे की नाही हे लिहून घेते. एक रिटर्न एक रिटर्न की हा ऍग्रीमेंट ऍग्रीमेंट म्हणू शकते मी हे. ओके. आणि मी हे स्पष्ट त्यांना सांगते की हे तुम्ही म्हणालेलं आहात, हे तुम्ही लिहिलेलं आहे, की म्हणजे उद्या जर तुम्हाला क्लेम मिळाला नाही तर तुम्ही मला नाही ब्लेम करू शकत. ओके. कारण चुकी तुमचीच तेवढीही होती. मी माझ्या स्टेज पर्यंत मी तुम्हाला देऊ शकते क्लेम, मी नाही कधीच. आणि कुठलीच कंपनी आज तुमच्याकडनं पैसे घेते तर ती तुम्हाला क्लेम देणार नाही असं तर कधीच होत नाही. प्रत्येक वेळी प्रॉब्लेम होतो कशामुळे की हॉस्पिटलकडनं काही प्रॉब्लेम झाला तर, आणि तुम्ही जर काही चुकीचं हॉस्पिटलला सांगितलं तर, ओके, त्यावेळेला मिसगाईड केलं तर, तुम्ही जर कंपनीला मिसगाईड केलं तर कंपनी तुम्हाला कसं क्लेम देणार. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी क्लिअरिफाय केल्या पाहिजे गोष्टी. हा, क्रिस्टल क्लिअर तुम्ही असाल. तुम्ही जर ऍडवायझरला जे जे सांगता आहेत ती प्रत्येक गोष्ट ऍडवायझर, तुम्ही जेव्हा पॉलिसी आम्ही लॉग इन करतो त्यावेळेला ती प्रत्येक गोष्ट लिहिली जाते. ओके. तुम्ही जर चेन स्मोकर आहात तर तुम्ही तिथे मेन्शन करा. कारण आज तुम्ही चेन स्मोकर आहात म्हटल्यानंतर पुढे 5 वर्षांनी तुम्हाला दमा म्हणा किंवा तुम्हाला माइल्ड अटॅक म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला बाय डिफॉल्ट होणं आहेच आहे. मग त्यावेळेला तुम्ही सांगाल की नाही मी कधीतरी ओढायचो किंवा दिवसातून मी एकच सिगरेट ओढायचो. कंपनीला तेवढं कळतं की एक सिगरेट ओढणारा माणूस आणि कंटिन्युअस सिगरेट ओढणारा माणूस, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा डेटा हा तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि आम्ही तो ठेवतो. त्याच्या थ्रू आम्ही इन्व्हेस्टमेंट आणि हे आम्ही सगळं क्लिअर देतो त्यांना. की म्हणजे जर तुम्ही चेन स्मोकर आहात, जर तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे, तर जिथे तुम्हाला 1 करोड मिळतोय तर जो चेन स्मोकर आहे त्याला 1 करोडचा टर्म इन्शुरन्स नाही मिळत. कारण तो रिस्कवर असतो. तुम्ही जर फिट आहात तर तुम्हाला तुम्हाला तेवढा टर्म इन्शुरन्स नक्कीच मिळेल. पण जर तुम्ही अनफिट आहात, तुम्ही जर चेन स्मोकर आहात तर तुम्हाला ते नाही मिळणार. जसा तुम्हाला 1 करोड, जसं मी सांगितलं की तुम्हाला 1 करोडचा मिळू शकतो, तर तो जो माणूस आहे जो चेन स्मोकर आहे तर त्याला कितीचा मिळू शकतो, तर त्याला त्याच्यापेक्षा नक्कीच कमी. काय काय जणांना तर 30-35 लाखापर्यंतचाच मिळतो. मग ह्याच्यामध्ये जर आपण एक ऍक्सिडेंटल बेनिफिट घेतलं तर कसं असतं की आज तुम्ही जर 1 करोडचा टर्म इन्शुरन्स काढलात आणि जर तुमचा ऍक्सिडेंटने डेथ झाला तर तुम्हाला तुमचा जो नॉमिनी आहे तर त्याला डबल बेनिफिट मिळणार. म्हणजे जिथे 1 करोड तुम्हाला नॅचरल डेथला आहे तर टर्म इन्शुरन्सचा आपण ऍक्सिडेंटल डेथ त्याच्यामध्ये जर आपण रायडर घेतला तर त्याच्यामध्ये तर आपल्याला डबल रिटर्न्स मिळतात. म्हणजे जिथे 1 करोड आपल्याला लाईफ इन्शुरन्स त्याच्यामध्ये देत आहेत नॅचरल डेथला, जर ऍक्सिडेंटल डेथ झाला तर नॉमिनीला 2 करोड मिळणार. खूप डीप डिस्कशन झालं आपल्या या बाबतीमध्ये. मला आता थोडंसं ह्या टॉपिक मधनं एक्सक्लूड कर तुम्हाला हे विचारावं लागेल की म्हणजे विचारायचं वाटेल की तुम्ही आतापर्यंत ह्या फील्डमध्ये काय काय अचीवमेंट केली. या ह्याच्यामध्ये अचीवमेंट्स म्हणजे मी आमच्या दोन्ही ह्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. म्हणजे लाईफ इन्शुरन्स, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्समध्ये आणि स्टार हेल्थमध्ये, की आमचे प्रत्येक जे कंपनीचे कॉन्टेस्ट असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी मी क्वालिफाय व्हायचा प्रयत्न केलेला आहे. मला ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर मी एक ह्या व्यतिरिक्त की मी मला कशी स्वतःला एक्सप्रेस करू शकते त्यासाठी माझी एक मैत्रीण होती. तर तिच्याकडे मी एक बी बोल्ड वुमन म्हणून एक बँड्रा नाही सॉरी आय थिंक वर्सोव्याला त्यांचं एक मोठं सेमिनार झालं होतं बी बोल्ड वुमनचं.
सो तिथे मी पार्टिसिपेट केलं होतं Okay. आणि तिथे आमच्या ह्याच्यातले आमच्या इन्शुरन्स फील्डमधले शेअर मार्केटमधले असे जे आमच्या इन्शुरन्सच्या लाईन्समधले जेवढे सगळे होते त्या बरेच जणांनी पार्टिसिपेट केलं होतं. तर त्याच्यामध्ये मला फर्स्ट प्राईज मिळालं होतं आणि मला ट्रॉफी मिळाली होती त्याच्यामध्ये. खूप अचीवमेंट याच्यामध्ये हो तुम्ही आणि त्याच्यानंतर सुद्धा मी एक इंस्टाग्रामचा एक फॅमिली एक ग्रुप Contest, होता. okay. त्यांचा ग्रुप कॉन्टेस्ट होता. सो त्यांनी मला समोरून म्हणजे त्यांनी मला वी बोल्ड वुमनमध्ये मी जे बोलले किंवा माझ्या ज्या अचिव्हमेंट्स होत्या त्यांनी ऐकल्या होत्या. सो त्या ह्याच्यावर त्यांनी मला समोरून एक गिफ्ट हे केलं होतं. मला ट्रॉफी समोरून दिली होती. खूप बरं वाटलं. तुमच्याकडनं काय आमच्या ऑडियन्सला मेसेज? ऑडियन्सला मेसेज सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या लाईफचा विचार करा. स्वतःची लाईफ सिक्युअर करा, की आज तुम्ही तुमची लाईफ सिक्युअर केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरच्यांची लाईफ सिक्युअर करताय. मेडिक्लेम नक्कीच काढा. आयुष्यात फर्स्ट जेव्हा तुम्ही नोकरी करायला सुरुवात करता किंवा तुम्ही जेव्हा जॉब चालू करता, काही तुम्ही सुरुवात करता लाईफमध्ये, तेव्हा सगळ्यात पहिले 2 गोष्टी मेडिक्लेम काढायचं. असा नाही विचार करायचा, की मला कंपनीकडनं मिळते आहे म्हणून मला आता मेडिक्लेम नाही काढायचा आहे स्वतःचा. तुम्ही आत्तापासून स्वतःचा मेडिक्लेम काढला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे आणि महिन्याला काही प्रमाणात तरी तुम्ही थोडी इन्व्हेस्टमेंट आत्तापासून चालू करा, ओके. की जी तुमच्या फ्युचरसाठी गरजेची आहे. जसं मी म्हटलं, खूप मस्त झाला हा पॉडकास्ट. खूप इन्फॉर्मेशन मला मिळाली या पॉडकास्ट थ्रू. इन माय अपकमिंग एजेस इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी किती बेनिफिशियल असेल, सोबत जे बघतायत हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट किती किंवा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती अजून अपग्रेड कशी करता येईल किंवा त्याच्यातनं त्यांना काय बेनिफिट्स असतील हे त्यांना नक्की कळलं असेल. थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ या पॉडकास्टसाठी दिलात. आणि डेफिनेटली मी सांगू इच्छितो की माझी मावशी आहे आणि मला सुद्धा खूप प्राऊड फील होतं जेव्हा मी माझ्या घरच्यांसोबत हा पॉडकास्ट शूट करतो किंवा त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतो जी डेली बेसिसवर ते आपल्याला नाही घेता येत. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर येऊन मला बोलायची संधी दिलीस. लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवून दिलास की का गरजेचं आहे. सो मी सगळ्यांना नक्कीच सांगेन की प्लीज इन्व्हेस्टमेंट करा, प्लीज मेडिक्लेम घ्या. कोणीही असं राहू नका की मेडिक्लेम नाही घेणार. आणि काही तुम्हाला मदत लागली मेडिक्लेमच्या संदर्भात, इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, तुम्ही नक्कीच मला माझं जे इंस्टाग्रामवर माझं जे ID आहे ते तुम्हाला आर्यन तुमच्या ह्याच्यावर त्याच्या पॉडकास्टवर टाकेलच. सो तुम्ही प्लीज मला फॉलो करा आणि काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील नक्कीच तुम्ही मला DM करून विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मॅमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सुद्धा देतो. त्यांच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप बिझनेस आयडीचा सुद्धा मी नंबर मेन्शन करीन. तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही डिटेल किंवा काही डाऊट्स असतील तर. थँक्यू सो मच.